नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोरोना काळ आहे आणि या कोरोना काळामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. पण याच केमिस्ट्रीने आपल्याला रेमडेसिविर, टोसिलझुमॅब सारखे इंजेक्शन देऊन अनेक कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवलाय. अशाच या केमिस्ट्रीला माझा मानाचा मुजरा. आणि अशाच या केमिस्ट्रीच्या दुनियेमध्ये बाळांनो तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण काय बघितलं होतं? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या प्रकरणामधील असणारी कन्व्हर्जन कशी सोडवायची हे आपण बघितलं. चला तर आज आपण काय करायचं आहे, या टॉपिक मधील अल्कोहोल फिनॉल इथर या टॉपिक मध्ये कोणकोणती कन्व्हर्जन आहेत आणि ती कशी सोडवायची हे आपल्याला बघायचे आहेत, जेणेकरून आपल्याला नीट, जेई आणि सीईटी यासारख्या एक्झामसाठी उपयुक्त ठरेल. चला तर मग आपण पहिला कन्व्हर्जन कोणतं आहे ते बघूया. फर्स्ट कन्व्हर्जन म्हणून बघा कसं आहे. पहिलं कन्व्हर्जन आहे प्रोपीन 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 टू प्रोपीन टू प्रोपेन प्रोपेन टू ऑइल प्रोपेन टू ऑइल. बाळांनो, प्रश्न किंवा कन्व्हर्जन काय आहे हे काळजीपूर्वक बघायचं. हे प्रोपीन आहे. हाऊ टू कन्वर्ट प्रोपीन इनटू प्रोपेन टू ऑइल. हे कन्व्हर्जन कसं करायचं आणि सीबीएसई बोर्डासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि सीबीएसई बोर्डानं आपल्या प्रत्येक टॉपिकच्या खाली हे काही कन्व्हर्जन दिलेले आहेत. ते कन्व्हर्जन तुम्हालाही सोयीस्कर आहेत म्हणून हा प्रयत्न आपण केलेला आहे. प्रोपीन टू प्रोपेन टू ऑइल कसं सोडवायचं तर आपल्याला गाईडलाईन महत्वाची आहे. ही गाईडलाईन कशी आहे हे आपण बघूया. पहिलं प्रोपीनचं स्ट्रक्चर बाळून काय बघा. CH3CH double bond CH2. This propene convert into CH3CH OH CH3. It is a propene to oil. It is a propene. ही आपली जी गाईडलाईन आहे बाळांनो, ही गाईडलाईनचा वापर करून मला काय करायचं आहे, कन्व्हर्जन पहिलं सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला माहित आहे. फर्स्ट प्रोपीन, लुक हियर, स्ट्रक्चर ऑफ प्रोपीन CH3CH डबल बॉन्ड CH2. या प्रोपीन बरोबर काय करायचं बघा, या प्रोपीनवर कॉन्सन्ट्रेटेड H2SO ची रिएक्शन करायचं आहे. SO3H कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इथं बघा काय होतं बघा, ज्या वेळेला हे प्रोपीन या कॉन्सन्ट्रेटेड H2SO वर रिएक्ट होतं, यावेळेला इथे एक रूल वापर करता येतो. तो रूल म्हणजे MR. MR रूल म्हणजे मार्कोनिकॉफ रूल. काय सांगतोय यामध्ये, इट इज अ अनसिमेट्रिक रिएजंट. It is a unsymmetric reagent. When an unsymmetric reagent adds to unsymmetric alkene, then negative part of the reagent gets attached to the carbon atom which carries less number of hydrogen atom, and this H atom joined to this carbon. So what is the product? Look here. CH3CH OSO3H and CH3. The name of the compound is, it is a propyl hydrogen sulfate. Propyl hydrogen sulfate. पण काय झालं बघा आणखी एकदा, तर काय केलं बघा, propene reacts with concentrated H2SO4 in presence of Markovnikov rule. It gives a propyl hydrogen sulfate. This propyl hydrogen sulfate undergoes hydrolysis. What happened here? One H joined to here, so removal of H2SO4, and this remaining OH joined to here, so formation of CH3CH OH CH3. So name of the compound is propane 2-oil. Propane 2-oil. Do you understand? Yes, you can better understand. चला बाळांनो, दुसरं कन्व्हर्जन कसं आहे ते बघूया. convert
बेंझिल क्लोराइड टू बेंझिल अल्कोहोल पण अतिशय सोपं आहे पण याची गाईडलाईन आपल्याला कळणं गरजेचं आहे. गाईडलाईन काय सांगते बघा की बाबा बेंझिल क्लोराइडचं स्ट्रक्चर माहित पाहिजे किंवा फॉर्म्युला माहित पाहिजे. बेंझिल अल्कोहोल कसं तयार झालं ह्याचं स्ट्रक्चर माहित पाहिजे. आता बघा बेंझिल क्लोराइड म्हटलं तर ही स्ट्रक्चर आपण काढू शकतो. CH2Cl. It convert into बेंझिल अल्कोहोल. काय चेंज झाला बघा, हा क्लोरीन निघून गेला आणि तिथं OH आला. पण हे कसं होतं हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आपण काय करायचं आहे, या गाईडलाईनचा वापर करून आपल्याला हे कन्व्हर्जन करायचं आणि सीबीएसई बोर्डाने तर अतिशय छानपैकी कन्व्हर्जन केलेलं आहे आणि याचा फायदा नीट आणि जेईला होणारच तुम्हाला. तर सोडवायचं आपल्याला. पहिलं काय करायचं बघा. सो फर्स्ट इट इज CH2Cl. It is a benzyl chloride. When benzyl chloride treated with aqueous NaOH, what happened here? काय होतं बघा की when benzyl chloride treated with aqueous NaOH, what happened here? Removal of NaCl takes place. म्हणजे NaCl निघून गेला आणि हा OH जो आहे हा OH या कार्बन जाऊन अटॅच झाला. सो व्हॉट इज द प्रोडक्ट फॉर्मेशन? लुक हियर. CH2OH. So name of the compound is a benzyl alcohol. बघा आपण काय सांगितलं, बेंझिल क्लोराइड treated with aqueous NaOH, it gives a benzyl alcohol. Do you understand? Yes, you can better understand. चला आपण तिसरं कन्व्हर्जन कसं करायचं आणि अतिशय महत्वाचं आहे की यामध्ये ग्रिग्नार रिएजंट वापरलेला आहे. चला कन्व्हर्जन बघूया. तिसरं कन्व्हर्जन, कन्वर्ट इथिल मॅग्नेशियम क्लोराइड into प्रोपेन 1OL. पण हे बनवायचं आपल्याला. मग सोपं आहे, घाबरून जायचं नाही. कुठले रिॲक्शन काळजीपूर्वक बघायचं, कन्व्हर्जन काळजीपूर्वक बघायचं, गडबडून जायचं नाही. इथिल मॅग्नेशियम क्लोराइड म्हणजे गाईडलाईन महत्वाची आहे. C2H5MgCl. It is a ethyl magnesium chloride. It gives CH3, CH2, CH2OH. It is a propane 1OL. This is a guideline. Also called as a Grignard reagent. मग या गाईडलाईनचा वापर करायचा आहे. म्हणजे काय केलं बघा बाळांनो, इथं काय अतिशय महत्वाचं आहे, काय केलंय बघा बाळांनो, इथिल मॅग्नेशियम क्लोराइड कन्वर्ट इंटू प्रोपेन 1OL. जरा काळजीपूर्वक बघायचं. काय बघायचं, हिथं कार्बन संख्या 2 आहे, हिथं कार्बन संख्या 1 2 3 आहे. मग निश्चितच हिथं एक कार्बन आपल्याला वापरावा लागणार आहे. मग तो कार्बन कोणता वापरणार आहे आपण बघायचंय, त्यासाठी रिॲक्शन बघूया. सो फर्स्ट लुक हियर. It is a methanol. Methanol means a formaldehyde. When formaldehyde reacts with C2H5MgCl means a Grignard reagent. Ethyl magnesium chloride. What happened? काय होतं बघा बाळांनो, इथं काय होत असेल, अतिशय सोपं आहे. काय होतं यामध्ये, हा O काय करतोय, या O हा MgCl आणि हा C2H5 इथं कनेक्ट होतो आणि डबल बॉन्ड निघून जातो. म्हणजे काय होतं, कसं होतं बघा, C इथं H आहे, इथं H आहे, यामध्ये हा O काय करत बघा, या O ला हा MgCl जॉईन झाला,
MgCl आणि इथं C2H5 म्हणजे काय झालं बघा बानो, इट इज कॉल्ड ॲज अ Mg कॉम्प्लेक्स. Mg complex. This Mg complex treated with HOH means hydrolysis with water. What happened here? अतिशय सिंपल आहे, घाबरून जायचं नाही, मी सांगितलंय. हा H जो आहे, हा H काय करायचा, इथं जायचं. म्हणजे काय निघून गेलं बघा, पहिल्यांदा निघून गेलं काय, MgOH आणि Cl निघून गेला. मग राहिलं शिल्लक काय, C2H5 आणि CH2 आणि इथला एक OH. म्हणजे हा OH जो आहे, हा OH हा निघून गेल्यानंतर हा OH इथे जॉईन होतो. म्हणजे काय झालं बघा तयार, CH3 CH2 CH2 OH. म्हणजे हा OH जो आहे, हा OH काय केला, इथे जॉईन झाला. म्हणजे 1 2 3 हा इथिल म्हणजेच CH3 CH2 आणि हा CH2 तिथं काय केला, इथला OH जॉईन झाला. म्हणजे CH2 CH2 CH3 नेम्ड कंपाऊंड इज अ प्रोपेन 1OL. आता 1OL का म्हटलं, तर हा OH पहिल्या पोझिशनला अटॅच केलेला आहे. या हायड्रॉक्सिल ग्रुपला IUPAC नेम OL आहे, म्हणून प्रोपेन 1OL तयार झालेला आहे. चला पाहणं, चौथं कन्व्हर्जन कसं सोडवायचं आणि हे जेई नीट सीटला कसं उपयुक्त आहे आपण बघायचं. कन्व्हर्जन काय आहे बघा, कन्वर्ट मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड टू मिथिल प्रोपेन 2OL. आपलं हे कन्व्हर्जन बघायचं आहे. काय कन्व्हर्जन आहे बघा, कन्वर्ट मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड टू मिथिल प्रोपेन 2OL. सोपं आहे, त्यासाठी गाईडलाईन फार महत्वाची आहे. गाईडलाईन काय सांगते बघा, यामध्ये CH3 MgCl it is also called as a Grignard reagent. It convert into CH3 OHCH3 means here look here 1 2 3 means 2 methyl 1 2 3 प्रोपेन 2OL. म्हणजे दुसऱ्या पोझिशनला मिथिल आहे, दुसऱ्या पोझिशनला OH ग्रुप म्हणजे OL जोडलेला आहे आणि 3 पॅन कार्बन 1 2 3 म्हणजेच 2 मिथिल प्रोपेन 2OL तयार झालं. मग हे कसं तयार होतं, हे गाईडलाईन आहे आपल्याला. मग हे कसं तयार करायला पाहिजे, हे गाईडलाईनचा वापर करून आपल्याला तयार करायचं. पण पहिल्यांदा यामध्ये काय सांगितलंय, आपल्या सोयीसाठी बघायचं. इथं काय म्हटलंय बघा बानू, इथं या रिएक्टर मध्ये एकच मिथिल ग्रुप आहे, म्हणजे एकच कार्बन आहे. पण इथं किती आहेत कार्बन, 1 2 3 4 कार्बन आहेत. म्हणजे आपल्याला इथं अजून 3 कार्बनची गरज आहे. किती, 3 कार्बनची गरज आहे. मग घ्यायचं कसं हे आपण बघूया. सो लुक हियर, फर्स्ट इट इज CH3 double bond O. It is a acetone. This acetone reacts with CH3 MgCl. What happened here? काय होतं बघा, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इन प्रेझेन्स ऑफ इथर म्हणा, इन प्रेझेन्स ऑफ इथर. व्हॉट हॅपन हियर, काय होतं, यातला हा डबल बॉन्ड निघून जातोय. केव्हा, हा MgCl या O ला अटॅच होतो आणि CH3 या कार्बनला अटॅच होतो. म्हणजे कसं होतं बघा, CH3 CH3 O हा MgCl जॉईन झाला, MgCl आणि CH3. याचं नाव आहे बानो Mg कॉम्प्लेक्स, नाव आहे Mg कॉम्प्लेक्स. मग काय होतं, या Mg कॉम्प्लेक्स वर हायड्रोलिसिस HOH काय होतं, अतिशय सोपं आहे. हा H काय करतो, पहिल्यांदा हा H काय करतो, इथं येतो. म्हणजे काय निघून गेला बघा,
MgOHCl निघून गेला. मग राहिलं शिल्लक काय? हा OH काय करतोय, जिथून हा निघून गेलेला आहे तिथं हा OH काय करतो, जॉईन होतो. म्हणजे काय स्ट्रक्चर झालं बघा तयार. हे बघा CH3 CH3 इथं CH3 आणि हा जो OH आहे हा OH जॉईन झाला. यामध्ये बाजूला निघून गेलं हे MgOHCl. मग हे स्ट्रक्चर काय मिळालं, नंबरिंग दिली याला, म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा 1 2 3. मग यामध्ये काय झालं, दुसऱ्या पोझिशनला मिथिल जोडलेला आहे, दुसऱ्या पोझिशनला OH जोडलेला आहे आणि कार्बन किती आहेत, 1 2 3 म्हणजे 3 प्रोपेन आहे. मग याचं नाव घ्यायला पाहिजे. काय नाव आहे बघा, 2 मिथिल प्रोपेन. मी ह्यातला जो आहे हा काढलाय. काय काढलाय, तर जो फंक्शनल ग्रुप जोडलाय OH दुसऱ्या पोझिशनला तो लिहिलं मी 2 आणि हा हायड्रॉक्सिल ग्रुपला OL म्हटलं गेलं IUPAC सिस्टम मध्ये आणि ते OL जोडलं गेलं. मीन्स 2 मिथिल प्रोपेन 2 OL हे कंपाऊंड आपल्याला तयार केलं. बानो शेवटचं कन्व्हर्जन कसं सोडवायचं हे आपण बघूया. कन्वर्ट सायक्लोहेक्सिल मिथिल ब्रोमाइड into cyclohexyl methanol. सायक्लोहेक्सिल मिथेनॉल म्हणजे काय कन्वर्ट केलं बघा बाळांनो, कन्वर्ट सायक्लोहेक्सिल मिथिल ब्रोमाइड इनटू सायक्लोहेक्सिल मिथेनॉल. अतिशय सोपं आहे. कसं कन्वर्ट करायचं त्याचे गाईडलाईन महत्वाचे आहे आणि गाईडलाईन समजून घ्यायला पाहिजे. काय गाईडलाईन आहे बघा, आता सायक्लोहेक्सिल म्हणजे बेन्झीन रिंग काढायची, म्हणजे खरं ह्याला डबल बॉन्ड द्यायचा नाही, हे सायक्लोहेक्सिल आहे. इथं काय केलं बघा, इथं CH2Br म्हणजे याचं काय नाव बघा, सायक्लोहेक्सिल. हे सायक्लोहेक्सिल आहे, मिथिल ब्रोमाइड आहे, सायक्लोहेक्सिल मिथिल ब्रोमाइड. दिस सायक्लोहेक्सिल मिथिल ब्रोमाइड कन्वर्ट इनटू काय केलं बघा, हे सेम आहे बानो, सायक्लोहेक्सिल CH2OH. याचं नाव मिथेनॉल आहे. काय मिथेनॉल म्हणून काय नाव झालं बघा, सायक्लोहेक्सिल मिथेनॉल. पण बनवायचं कसं ही समस्या आपल्या समोर आहे. आपण याच्यावर विचार करायचा, गडबडून जायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, सोपं असतं, फक्त विचारपूर्वक करायचं. काय चेंज केलाय इथं, चेंज म्हणजे असं आहे की हे Br निघालंय आणि इथं OH आहे, पण कसं आलं हे आपलं बघणं गरजेचं आहे. मी स्ट्रक्चर लिहितोय. काय केलं बघा, यामध्ये इट इज सायक्लोहेक्सिल मिथिल ब्रोमाइड reacts with aqueous NaOH or KOH. What happened here? काय होतं बघा म्हणून, यामध्ये जर सायक्लोहेक्सिल मिथिल ब्रोमाइड NaOH aqueous NaOH वर रिॲक्ट झालं तर काय होतं, तर हा NaBr निघून जातो आणि त्याच्या जागी हा OH ग्रुप जॉईन होतो. म्हणजे काय झालं बघा, यामध्ये स्ट्रक्चर अतिशय सोपं आहे. CH2 हा जो OH आहे इथं बसला म्हणजे काय झालं, OH. सो नेम ऑफ द कंपाऊंड इज सायक्लोहेक्सिल. आता यामध्ये हे OH ग्रुप आहे आणि एका कार्बन जोडलेला आहे म्हणजे मिथिल अल्कोहोल थोडक्यात. मग एक कार्बन आयोपेशन काय सांगता येतं, हे मिथेनॉल म्हणजेच METHANOL. OL का जोडला, तर हायड्रॉक्सिल ग्रुप आहे म्हणून OL जोडला. नाव काय झालं बघा, सायक्लोहेक्सिल मिथेनॉल. डू यू अंडरस्टँड? येस, यू कॅन बेटर अंडरस्टँड. असेच बाळांनो नवनवीन कन्व्हर्जन तुमच्या समोर मांडता याचं कारण
तुम्ही आहात. कारण तुम्ही इतका छान प्रतिसाद देत आहात आणि तुमच्या प्रतिसादामुळेच माझी कार्यक्षमता मी अति उंच करण्याचं काम करत आहे आणि त्यामुळं तुमच्यासमोर नवनवीन व्हिडिओ आणत आहे. आणि असेच चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझे चॅनल सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. चला तर मग उद्या नवीन टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.